न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत आणि बुलेटिनच्या सुरुवातीची महत्त्वाची बातमी राजकीय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचा आढावा घेतलेला आहे। यावेळी त्यांनी वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना चांगलंच सुनावलेलं आहे। यापुढे वेळेत काम पूर्ण न केल्यास संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असा इशाराच त्यांनी दिला आहे। त्याचबरोबर आता सर्व कंत्राटदारांना कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सूचना केल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। ये चलेगा नहीं भाई मेरे को। अगर ऐसा होगा ना तो मैं बैन लगा दूंगा कि आप लोगों को देख भाई, ये 7-7, 8-8 साल वाला जमाना चला गया। मैं बता रहा हूँ तुमको, ये इतना नुकसान है, देश का नुकसान है, सबका नुकसान है। ये 7-7, 8-8 साल चलना बेटरचा अर्थ काय आहे? त्याच्यामध्ये सर ते 1-2 महिने डिले होणार आहेत। मी आहे ना 1-2 महिने डिले तुम्हीच ऍक्सेप्ट करून घेता म्हणून प्रॉब्लेम नाही सर, तुम्ही मनाने ऍक्सेप्ट केलाय की 1-2 महिने तर चालतंच। पहिले तुमच्या मनात ते पक्का करा की टाइम लाईन इज टाइम लाईन। त्याच्यामध्ये सर अडचण कशी आहे, ट्रॅकचे काम सुरू आहे मिसिंग लिंक मध्ये सर। डॅमच्या खालून बोगदे काढून राहिलो। मिठी रिव्हरचा ब्रिज कोणती मोठी गोष्ट आहे? मेरे को वहां आपके कभी लोग ही दिखते नहीं है। मैं तो हमेशा रुक के देखता हूँ वहां। और मैंने कई बार तो इनको भी बोला है, फोन करके बताया कि आपका एक आदमी काम नहीं कर रहा है। तो ये ऐसे तो इनके बहाने थोड़ी चलेंगे। ये ऐसे कैसे काम होगा भाई? ये कोई जनरेशनल काम है क्या? एक जनरेशन काम चल रहा है। के लिए सर हमें टीम भी स्ट्रेंथन किया सर अभी। तो ऐसा इतना लेट होता होगा तो मैं आगे कोई प्रोजेक्ट दूंगा नहीं, मैं सब जगह रोक दूंगा। नहीं सर, अभी पूरा टीम सर सेट किया है सर अभी। सेट करके नहीं होता भाई, टीम सेट करना है बहुत पुराना बात हो गई। हे चालणार नाही मला। तुम्ही त्याचं रिझॉल्व करा, प्रॉब्लेम रिझॉल्व करा, मला नाही चालणार है। आप इसको करिए, तब तक आप नया काम नहीं देंगे हम आपको। हे फार लिथार्जिक चाललंय, यात भगवान भरोसे चाललंय, असं नाही चालणार। मला आज संध्याकाळपर्यंत सगळी टाइमलाईन वॉर रूमला मिळाली पाहिजे त्याची। आय एम व्हेरी अनहॅपी अबाउट दिस। बाकी आपले सगळे प्रोजेक्ट 3-3.5 वर्षात झालेच पाहिजे। त्याला काही म्हणजे आपल्याला एक्सक्यूज नाही। आता जग ज्या स्पीडने चाललंय त्या स्पीडने आपण जर चाललो नाही तर मग आपण कुठेतरी मागे राहू। तर मला वाटतं की थोडा आता आज ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे, पुढच्या मीटिंगमध्ये यातला एकही मुद्दा नको।